नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. रुग्णांचे जीव वाचवण्याची जबाबदारी असणाऱ्या रुग्णालयानेच रुग्णाचा जीव घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. पुण्यातील हडपसर परिसरामध्ये असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलची आज रुग्णांचे नातेवाईक आणि शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली. या तोडफोडीचं कारण जाणून घेताना रुग्णाच्या नातेवाईकांनी धक्कादायक माहितीच आता माध्यमांना दिली. रुग्णालयातील डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला, नातेवाईकांनी कोणते धक्कादायक आरोप केलेत आणि नेमकं या ठिकाणी काय घडलं याचीच ही संपूर्ण इनसाइड स्टोरी. हडपसरच्या सह्याद्री रुग्णालयात काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या आरोग्य विभागाचे पदाधिकारी अजय सपकाळ यांच्या वडिलांवर अल्सरची शस्त्रक्रिया पार पडली. मात्र यानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा करत त्यांना खुर्चीवर बसवलं. त्यामुळे त्यांचे काही टाके उसवले. त्यानंतर सिटी स्कॅनसाठी नेताना त्यांना जोरात आपटण्यात आलं. त्यामुळे त्यांना मोठी इजा झालेली असताना डॉक्टरांनी रुग्णाला हाताळताना त्यांच्या छातीवर दाब दिल्यानं त्यांच्या बरगड्या तुटल्याचा आरोपही करण्यात आलाय. अनेक दिवस रुग्ण उपचार घेत असूनही त्यांच्या प्रकृतीत वाढलेली गुंतागुंत हॉस्पिटलनं नातेवाईकांना सांगितली नाही. सह्याद्री हॉस्पिटलच्या या प्रतापामुळे रुग्णाचा आज मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. याबद्दलची सविस्तर माहिती पीडित कुटुंबाने दिली. मी अजय सपकाळ, माझ्या वडिलांना 12:30 वाजता 28 तारखेला नॉर्मल अल्सरचं ऑपरेशन होतं, त्यासाठी दाखल केलं. विशेष म्हणजे मी शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्षाचा शहर प्रमुख आहे शिंदे साहेबांचा. मी व्यवस्थित प्रोसेस करून डॉक्टर साहेबांची कोऑर्डिनेट करून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांना दाखल केलं. डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं 2 दिवसाच्या आत वडील व्यवस्थित होतील. 28 तारखेला दुपारी ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यावर 2 दिवसांनी वडील व्यवस्थित झाले, शुद्धी आले, सगळं बोललं, वेंटी काढला, ऑक्सिजन काढला, वडिलांनी गप्पा मारल्या. आणि 2 दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं. आणि बसवल्यानंतर ते त्यांचे टाके होते 20-25, त्यातले 7-8 टाके तुटल्यानंतर टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही. इन्फेक्शन आहे बॉडी. त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर नेलं. अक्षरशः आपटलं. हे डॉक्टर फ्रॉड आहे का कुणाला काही माहित नाही. लिहून दिलं. डॉक्टर येतो, एक नवीन डॉक्टर येतो, ट्रीटमेंट देतो, तो मास्क लावून आलेला असतो, गळ्यातून निघून जातो. अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला. त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे, त्यांनी त्यांचा फुफ्फुसात पाणी झालं सांगितलं, पण शेवटपर्यंत मला सांगितलं नाही इन्फेक्शन आहे. आतड्यांचं त्यांचं ते जे टाके मारले ते टाके उसवलेत, त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं. त्यांच्या पोटात एअर बाहेर होती बुडबुड्या, तरी शेवटपर्यंत नाही सांगितलं. फक्त इन्फेक्शन आहे. हा फोटो बघा, हा आतड्यांचा फोटो माझ्या बापाचा. पेशंट डायलिसिस वर नेला पार, तरी सांगितलं नाही. हे बघा 48 तासाचं डायलिसिस होतं. हा फोटो. इन्फेक्शन असताना पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते. फुफ्फुस गेले म्हणले, किडण्यांवर आलाय, तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम झालाय, हळूहळू करत असं डायलिसिसवर आणलं. आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी 8 डॉक्टरांनी बसून छाती फोडून टाकली, दाबून चाप केला छातीचा. चेहरा माझ्या बापाचा व्हेंटिलेटरनी फुटून गेला इकडून. माळकरी बाप, माझा बाप माळकरी. काही कारण सांगून या हॉस्पिटलला घोडा लावल्याशिवाय राहणार नाही. शिंदे साहेब, मी तुम्हाला सांगतोय, मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून जर तुमच्या कार्यकर्त्याला अन्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय हाल होत असेल. आज आपण तोडफोड केली आहे, काय नेमकी भूमिका ही आम्हाला माहित नाही तोडफोड कोणी केली, पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्याचं यांचं काम आहे. पैसे घेतात, उकळतात, इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला. ते बोरावके डॉक्टर कोण आहे, चाकणे कोण आहे, काही मॅनेजमेंटची संबंध नाही. 1 तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं एमडी बनवता हॉस्पिटलचा आणि गोळ्या कुणाला देतोय काय नाही. घंटा त्याला अक्कल एका नाही, त्या कुठल्या डॉक्टरला काय देतोय. आणि भूमिका काय असणार? भूमिका जोपर्यंत मला न्याय मिळत नाही इथनं उठणार नाही. आणि हे हॉस्पिटल सील झालंच पाहिजे. माननीय आंबेडकर साहेब, तुम्ही आरोग्याचे मंत्री आहात महाराष्ट्राचे. मंगेशर चिवटे, श्रीकांतदादा शिंदे, तुम्ही जर या कार्यकर्त्याला न्याय दिला तरच योग्य आहे. साहेब, हे खूप चुकीचं झालेलं आहे. जर वैद्यकीय क्षेत्रात मी काम करतोय, यांनी माझ्यावर खुन्नस करून माझ्या बापाला ही सजा दिलेली आहे.
मी जर कायद्याच्या मार्गाने चाललो असेल तर मला अनर्थ करायला वेळ नाही लागणार. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर गंभीर आरोप करत रुग्णालयाची मोठी तोडफोड केली. यानंतर तातडीनं हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलक आणि रुग्णालयाची बाजू समजावून घेत कारवाईला सुरुवात केली. त्याचबरोबर रुग्णालय दोषी आढळल्यास रुग्णालयावर कारवाई करण्याचं आश्वासनही पोलिसांनी दिलंय. एक इसम केरू सपकाळ म्हणून आहेत, वयस्कर आहेत. त्यांच्यावरती उपचारादरम्यान त्यांची मयत झालेली आहे ते, तर त्या अनुषंगाने त्यांच्या नातेवाईकांचं ट्रीटमेंट व्यवस्थित दिली नाही असं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ही तोडफोड केलेली आहे. तर त्याच्या संदर्भात त्यांचं जे म्हणणं आहे तर ते आपण रेकॉर्डवरती घेत आहोत. त्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, पण तरीसुद्धा जे हे ट्रीटमेंटबद्दल जे काय त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी ते प्रॉपर सांगणं आणि त्याच्यासाठी लिगल प्रोसिजर जी आहे मेडिकल कमिटीसमोर त्यांचे पेपर्स पाठवले जातील आणि इतर कारवाई केली जाईल. पण कोणत्याही प्रकारे अशी तोडफोड आणि हे करणं हे योग्य नाही. पण मॅडम हॉस्पिटलवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पेशंटच्या छातीवर बसून जोरजोरात दाबलं, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यावर काही हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांकडे काही माहिती सांगितली आहे का? काय झालं प्रकार? त्यांच्यावरती जे काही उपचार केले त्याचे डॉक्युमेंट्स आणि हे जे आहेत ते आपण घेतले जातील. काही निग्लिजन्स असेल तर त्या अनुषंगाने त्यांच्यावरती जी पुढची जी आहे तर ती कारवाई होईल. पण आता सध्या ते पेपर्स घेणं आणि त्याच्यानंतर त्या कमिटीकडे पाठवून पुढची कारवाई केली जाईल. किती जणांना ताब्यात अजून जे आहेत तर त्याच्याबद्दल जे चालू आहेत त्यांना घेणं वगैरे चालू आहे. ठीक. सीसीटीव्ही बघितल्या आपण, काय नेमका प्रकार घडलाय? किती लोक होते तोडफोड करायला? ते सीसीटीव्ही बघणं सुरू आहे. थोड्या वेळात आपल्याला पूर्ण डिटेल कळवलं. गुन्हा दाखल होईल? दोघांच्याही आता ज्या आहेत तर त्यांना बोलवलेलं आहे. त्या दोघांनाही त्यांच्या कंप्लेंट्स ज्या आहेत तर त्या घेतील आणि त्याच्याप्रमाणे पुढची जी कारवाई असेल त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या ज्या कंप्लेंटमध्ये असेल तर त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल. पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलचा हा भोंगळ कारभार अनेकदा समोर आलाय. या रुग्णालयाविषयी अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडून तक्रारी केल्या जातात, मात्र या विरोधात कोणतीही कडक कारवाई आजपर्यंत झालेली नाही आणि त्यामुळेच आज झालेल्या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा हे रुग्णालय चर्चेत आलंय. त्यातच अजय सपकाळ हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्यामुळे त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक साद घातली. आपल्याला न्याय मिळायलाच हवा आणि हे रुग्णालय सील व्हायलाच हवं अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे या रुग्णालयाविरोधात आता कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.